रेशन कार्ड धारकांसाठी अखेर सर्वात मोठी बातमी आलेली आहे. 15 ऑगस्टला रेशन कार्ड धारकांना आतापर्यंतचा सगळ्यात मोठा फायदा मिळणार आहे. स्वतः मुख्यमंत्री यांनी पत्रकारासमोर येऊन ही माहिती दिलेली आहे. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे आता थेट त्यांच्या बँके खात्यात 9,000 रुपये जमा होणार आहेत आणि हा GR तुम्ही स्वतः पाहू शकता. महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी ही अतिशय आनंदाची माहिती समोर आलेली आहे. कारण आता रेशन कार्डवरून थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. फक्त एक फॉर्म भरा आणि 15 ऑगस्टला ही 9,000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार म्हणजे होणार. मला माहिती आहे कदाचित आता बऱ्याच लोकांच्या यावर लगेच विश्वास बसणार नाही. म्हणूनच स्वतः मुख्यमंत्री यांनी ही संपूर्ण माहिती एका GRच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही कोणतीही नवीन योजना नाही आहे. साधारण 10 वर्षापूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट 2016ला जेव्हा 70वा स्वातंत्र्य दिन होता तेव्हा याच योजनेचे पैसे भरपूर लोकांच्या खात्यात आले होते. आणि आता तब्बल 10 वर्षानंतर म्हणजेच 15 ऑगस्ट 2026 रोजी 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुन्हा एकदा हे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. आता ज्या लोकांकडे 10 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड होते आणि त्यांना हे पैसे मिळाले नव्हते त्यांच्याकडे ही अतिशय मोठी संधी आहे आणि यांचा GR सुद्धा आलेला आहे. पण हे पैसे सगळ्याच रेशन कार्ड धारकांना मिळणार नाहीत. यासाठी 4 महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. आता जे लोक या 4 अटीमध्ये बसतील फक्त त्यांनाच हे 9,000 रुपये मिळतील. तसेच ज्यांच्याकडे 2 महत्त्वाचे कागदपत्र आहेत त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे. लक्षात ठेवा, ही बातमी खोटी किंवा अफवा म्हणून समजू नका. यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण 10 वर्षापूर्वीसुद्धा बऱ्याच लोकांनी असंच दुर्लक्ष केलं होतं आणि त्यांच्या हातातून एकही रुपया आला नव्हता. त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. येणाऱ्या अवघ्या 5 दिवसात जे लोक फॉर्म भरतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुराव्यासह बघणार आहोत की या योजनेसाठी नक्की पात्रता काय आहे, अर्ज नेमका कुठून आणायचा आणि कुठे जमा करायचा, सोबत कोणती कागदपत्र जोडायची, त्या 4 अटी कोणत्या आहेत आणि कोणत्या बँकेचं खातं यांच्यासाठी चालेल, ही सगळी माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे. आणि इथे विषय फक्त 9,000 रुपयांचा नाही तर हे 9,000 रुपये तुम्हाला सलग 3 वर्ष मिळणार आहेत. म्हणजेच 3 वर्षाची मिळून एकूण 27,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच सोडला तर तुमचे थेट 27,000 ते 30,000 रुपयांचं नुकसान होऊ शकतं. कारण 10 वर्षापूर्वी बऱ्याच लोकांनी गुपचूप या योजनेचा फायदा घेतला आणि कोणाकोणाला काहीच सांगितलेलं नाही. म्हणून सरकारने सर्वांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची ही सुवर्ण संधी दिलेली आहे. पण लक्षात ठेवा, अर्ज करायला तुमच्याकडे फक्त 5 दिवसांचा वेळ आहे. त्यामध्ये रविवारची सुट्टीसुद्धा येते. म्हणजे तुमच्याकडे नेमकेच काही तास उरलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला या 27,000 रुपयांचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामुळे तुमच्याकडे आता अवघे काही तास उरलेले आहेत. जर तुम्हाला या योजनेचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी अर्ज कसा भरायचा, कोण कोण पात्र ठरणार, पैसे नक्की कोणत्या पद्धतीने खात्यात जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पूर्ण विश्वास बसावा म्हणून आत्तापर्यंत ज्या लोकांना पैसे मिळाले आहेत त्यांची संपूर्ण यादीसुद्धा मी दाखवणार आहे. आता बघा, सरकारने हा नवीन GR जारी केलेला आहे आणि जेव्हा सरकारी GR होतो तेव्हा योजना 100% खरीच असते. आपण या GR मधील अधिकृत माहिती तुम्हाला देतो. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना हे 900 रुपये तर मिळतीलच, पण त्यांच्यासोबत आणखी एक मोठं बोनस गिफ्टसुद्धा मिळणार आहे. कालपर्यंत फक्त त्यांच्या चर्चा सुरू होत्या, पण GR असल्यामुळे आता सगळं काही पक्क झालेलं आहे. महाराष्ट्रातील करोडो रेशन कार्ड धारकांना याचा थेट फायदा होणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक सोपा फॉर्म भरायचा आहे जो तुम्ही स्वतः घरबसल्या अगदी सहज भरू शकता. अर्ज व्यवस्थित भरून दिला की येत्या काही दिवसातच तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने हे आदेश लागू केलेले आहेत आणि त्यांची यादीसुद्धा तुम्हाला पुढे दाखवली जाईल. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत रेशन कार्डवर धान्य वाटप केलं जात आहे आणि याच अधिकृत विभागाचा हा GR आलेला आहे. म्हणजेच ही गोष्ट 100% खरीच आहे. रेशन कार्ड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ही सविस्तर माहिती आधी नीट समजून घ्या. सर्वात आधी कागदपत्राच्या अटी काय आहेत, सरकारचा GR काय सांगतो, अर्ज कुठे मिळेल आणि तो कुठे जमा करायचा आणि कसा भरायचा, आणि मुख्य म्हणजे फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या. कारण तुमची एक छोटीशी चूकसुद्धा या पैशांना अडकवू शकते. लक्षात ठेवा, इथे थेट 27,000 ते 30,000 रुपयांचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने पिवळे, केशरी आणि पांढरे रेशन कार्ड असलेल्या सर्व नागरिकांसाठी ही विशेष योजना आणलेली आहे. त्यांच्या नियमांचं तुम्ही योग्य पालन केलं तर तुम्हाला हे पैसे नक्की मिळतील.
आता महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. समोर आलेला आहे, जो राज्य सरकारने नुकताच जाहीर केलेला आहे. त्या जी.आर.नुसार हे 9,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला एक छोटं काम करायचं आहे. आता अगदी मनापासून आणि लक्ष देऊन ऐका, कारण मुख्य माहितीला आणि आता खरी सुरुवात होत आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नक्की किती मिळणार आहेत? तर याचं उत्तर आहे 9,000 रुपये मिळणार. आता हे 9,000 रुपये तुम्हाला तसेच थेट किंवा आपोआप मिळतील का? तर मुळीच नाही. त्यांच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याला लागणारी कागदपत्रं जोडावी लागतील. आणि हे पैसे सर्वांनाच मिळणार का? तर नाही. सरकारने यासाठी 4 महत्त्वाच्या अटी घातलेल्या आहेत आणि या अटीमध्ये बसणाऱ्यांनाच हे पैसे मिळतील. जवळपास 3 वर्षाचे 9 गुणिले 3 म्हणजेच तब्बल 27,000 रुपये आहेत. त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ खूप लक्ष देऊन बघा. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील गरजू जनता आणि रेशन कार्ड धारकांनाही थेट आर्थिक मदत दिली जात आहे. आता याचे 5 पात्रतेचे नियम आधी नीट समजून घ्या. जर तुम्ही या अटीमध्ये बसलात तरच तुमचं या यादीत नाव येईल. तुमच्या यादीतील नाव कसं समाविष्ट करायचं आणि जर तुम्ही अपात्र असाल तर पात्र कसं व्हायचं, याच्या खास सोप्या टिप मी पुढे सांगणार आहे, कारण अनेक दिवसापासून हा निर्णय रखडलेला होता. राज्य सरकारने 2014 मध्ये याची घोषणा केलेली होती आणि त्यावेळी काही लोकांना याचा लाभ दिलासा सुद्धा होता, पण बऱ्याच जणांचे अर्ज भरायचे राहिले होते. म्हणूनच ही लिंक पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. आता यातील पहिली महत्त्वाची अट काय आहे ते पाहूया. एकूण 4 अटी आहेत. पहिली अट, सर्वच प्रकारचे रेशन कार्ड यासाठी चालणार नाहीत. रेशन कार्डचे 3 रंग असतात, पिवळे, केशरी आणि पांढरे. यापैकी फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच हे पैसे दिले जातील. आता दुसरी अट नीट समजून घ्या. तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे म्हणूनच लगेच खुश होऊ नका, कारण दुसरी अट कुटुंबाच्या उत्पन्नाची आहे. तुमच्या कुटुंबाचं वर्षाचं उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावं. या रेशन कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असण्यासोबतच कुटुंब वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणं अनिवार्य आहे, कारण यामध्ये घरातील सर्व कमावत्या सदस्यांच्या एकत्रित उत्पन्नाचा समावेश होतो. याशिवाय कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी, त्यांना निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन मिळत नसावं. तसेच तुमच्या कुटुंबाकडे असलेली शेतीजमीन 5 एकरपेक्षा म्हणजेच 2 हेक्टरपेक्षा कमी असावी. या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करायचा नाही, तर ऑफलाईन पद्धतीने पेनाने फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रासह सरकारी कार्यालयात जमा करायचा आहे. अर्जासोबत तुमचा उत्पन्नाचा दाखला, 7/12 आणि नॅशनल बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडणं अत्यंत गरजेचं आहे. हे विशेष आर्थिक मदत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, वाशिम, अकोला आणि यवतमाळ अशा 14 विशिष्ट जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबासाठी आहे. विशेषतः ज्या शेतकरी कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या निधनानंतर पत्नी कुटुंब प्रमुख आहे, अशा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा 250 ते 300 रुपये अनुदान थेट दिलं जात आहे. आता 2013 पासून सुरू झालेली ही योजना 2026 मध्ये नवीन स्वरूपात पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून याचा लाभ नक्की घ्यावा. आता या व्हिडिओचा पुढचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ही योजना नेमकी कशी मिळवायची आणि अर्ज करायची खरी व योग्य पद्धत काय आहे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमचा फॉर्म अजिबात रद्द होणार नाही. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा पुरवठा अधिकारी कार्यालयात जाऊन या योजनेचा अधिकृत फॉर्म घ्यायचा आहे. हा फॉर्म मिळाल्यानंतर तो निळ्या किंवा काळ्या पेनीने स्वच्छ आणि स्पष्ट अक्षरात भरावा लागेल. यामध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव, रेशन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर एकदम अचूक भरणं अनिवार्य आहे, कारण अर्जासोबत तुम्हाला 4 महत्त्वाची कागदपत्रं जोडायची आहेत. तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर 3 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे, शेतीचा 7/12 उतारा आणि पैसे जमा होण्यासाठी नॅशनल बँकेच्या पासबुकची स्पष्ट झेरॉक्स. ही सर्व माहिती व्यवस्थित भरून आणि कागदपत्र जोडून हा फॉर्म तुम्हाला तहसील कार्यालयात, पुरवठा विभागात किंवा ग्रामपंचायतीतील जमा करायचा आहे आणि इथून त्याची पोचपावती नक्की घ्यायची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा मुख्य उद्देश तुम्हाला योग्य माहिती देऊन सतर्क करणे हाच आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील एकही गरजू शेतकरी आणि रेशन कार्ड धारक या योजनेच्या फायद्यापासून वंचित राहणार नाही. अनेक वेळा अपुऱ्या माहितीमुळे लोक अर्ज भरत नाहीत आणि नंतर त्यांचं खूप मोठं नुकसान होतं. म्हणूनच अर्ज कसा भरायचा हे व्यवस्थित समजून घ्या आणि लगेच पावलं उचला. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात आणि तुमचं रेशन कार्ड पिवळं आहे की केशरी, जेणेकरून तुम्हाला जिल्ह्याची यादी, नवीन यादी किंवा अपडेट आली तर मी थेट तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देऊन मदत करू शकेन. जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला
ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ आताच लगेच लाईक करा. कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.